शुभ सकाळ सगळ्यांना. आज मी निघाली आहे वेट एंड जॉयला. माझ्या ऑफिसची ट्रिप जाते आहे. मुंबईमध्ये आल्यावर माझा पहिला एक्सपिरियन्स असेल ऑफिसच्या ट्रिप सोबत जाण्याचा वेट एंड जॉयला. आणि ॲक्च्युली वेट एंड जॉयला पण मी फर्स्ट टाइमच जाणार आहे. त्यामुळे मी सकाळी 4 वाजता उठले, नाश्ता केला वगैरे आणि आता माझी पॅकिंग झाली. माझी बॅग, मागे एक एक्स्ट्रा ड्रेस कॅरी केला आणि आता मी निघेल. तर वाजले आहे 5:30. 15 मिनिटात मी घरातून निघेल आणि सगळं ऑफिसचा स्टाफ आहे सोबत. बघू काय मज्जा येते. चलो मिलते हे उधर. माझा आउटफिट आजचा आवाज तुझ्यामुळे का लेट झाला सांग. ॲज युजल तू लेट आली काय? मला ऐकू नाही आलं काय? फायनली आम्ही निघालो आहे इकडून जाण्यासाठी आणि आम्ही 6 वाजता निघणार होतो. त्याचा आम्हाला 2 तास लेट झाला. ह्या मुलीमुळे, ही जी मुलगी आहे ना, हिच्यामुळे आम्हाला लेट झालं यायला. हिच्यामुळे 2 तास लेट झालाय. माझ्या बाजूला ना हा क्यूट मुलगा बसलाय. इतके छान, इतका जास्त क्यूट आहे तो. अशी खाली त्याची. फायनली आम्ही वेट एंड जॉयला आलो. मस्त गाडीत सगळेजण झोपले होते, सकाळी लवकर उठले म्हणून. फायनली कसं वाटतंय तुम्हाला वेट एंड जॉयला? मला मस्त वाटतंय. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. येस, माझा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे म्हणून मला पण छान वाटतंय. काय लाईफ विथ छान म्हणताना मला आजकाल लावता येत नाही, पण तरी मी प्रयत्न केलाय. दिसते मी त्याच्यात ट्राय केलेलं आहे काहीतरी. तो बंडाना काय ते मला परफेक्ट नाही बांधता आलं, त्यामुळे मी अशा प्रकारे बांधला की जो गुंडा दिसते मी त्याच्यात. केल्यावर आम्हाला पहिली राईड दिसली. आम्ही तिकडून एंट्री केली आणि सगळ्यात पहिला आलो ब्रेकफास्ट करायला. एंट्री केल्यावर 2nd नंबरच्या गेटमधून राईट घ्यायचा. तिथे येतो ब्रेकफास्ट काउंटर. आपण मेरा भी ले ले. खाण्यासाठी चालली, खेळण्यासाठी नाही ना. आम्ही आता आलेलो आहे डेल्टा राईडला आणि तिथे मोबाईल वगैरे जमा करायचा. 360 मध्ये ती फिरणार आहे. चालू होतंय आता. शिवानी, ऑल द बेस्ट. शिवानी बार अलाउड नहीं बच्चे लोग. शुभम एकटा बसला. शुभम एकटा बसला. ये लो होता तो खूप भारी. पहिली राईड केली जिच्यात आम्ही भाई मस्त एक्सपिरियन्स होता. हा एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता माझ्यासाठी. मी जातो आहे डॅशिंग कार मध्ये. आमच्याकडे एक छोटी मुलगी आहे, तिला घेऊन जातोय बिचारीला आम्ही. कारवाली राईड झाली आणि आम्ही आता आलो आहे झेड फोर्स राईडला. मी तुम्हाला दाखवते ती पण. ओ शिट. फॅमिली राईडली टाकलं
वो भी चाइल्ड का है, चाइल्ड का है वो। अरे वो झूला है यार, इधर घूम रहा था ना। अरे तू वरती वरती तू वरती फिरतोय ना. वही तो- नाही नाही 24च्या मागे होता तो. आपण जो केला वरती जाऊन 24च्या मागे तुला बघितलं आपण. अरे तू वरती जाऊन फिरत होता तू. आहे तो. 24 This would help us to serve you better. विश्वास स्वाभाविक है माँ. खरंच सगळ्यांचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मस्त होता एक्सपिरियन्स. मस्त होता गंगाधरांचा खूप छान. आम्ही ना आता जेवायला आलोय. जेवायला सगळं छान गुलाबजाम, पनीरची भाजी, मिक्स व्हेज, राईस, त्यानंतर असं सगळं खायला आहे इकडे. अशा काही काही राईड्स आहेत ज्याचं मला नाव नाही माहीत आहे. त्यामुळे आम्ही एका राईडमध्ये चाललोय कारण आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झालेलं आहे त्यामुळे आम्ही जाऊ नाही शकत आहे लगेच. असं पोटातलं आमचं येईन बाहेर म्हणून. आणि ह्यांचं म्हणणं आहे मला पण घे ब्लॉगमध्ये. चलो निकलते फिर इस राइड में. दिखाती हूँ मैं कौन सी राइड. ह्या राईडचा एक्सपिरियन्स असा नॉर्मल होता. असं काही क्रेझी असा नव्हता. फक्त पाण्यात उभं केलं होतं तो पण आम्ही याच्यासाठी केला जे जेवण झालेलं होतं आमचं. आता आम्ही जातो आहे ह्या राईडमध्ये. मी तुम्हाला दाखवते कोणती राईड आहे ती. झुला आहे मोठावाला, त्याच्यात जातोय आम्ही. माझ्या बॅक साईडची जी ही वाली राईड आहे ना तिथे जातोय. दाखवते. झुल्यामध्ये होतो तिथे जाऊन आलो. तो एक्सपिरियन्स इतका भारी होता माहिती आहे का. म्हणजे वाटलंच नाही ॲक्च्युली ते काय झुल्यामध्ये बसलो आम्ही असं वाटलं नाही. फक्त बाहेरून असं वाटत होतं की खूप मोठा फिरतोय किंवा असं. पण मध्ये गेल्यावर असं काही वाटलं नाही. आणि सगळेच घाबरत होते जे पण होते. त्यांचा डर सगळ्यांचा निघून गेला आता. तन्मय थोड़ा पार्टी है ना. अच्छा लगा राइड में बैठ के. मस्त लगा. क्या एक्सपीरियंस था वो. ब्लड सर्कुलेशन अच्छा है. एक्सपीरियंस था वो. हाँ ना. उससे पलटी मार के आया था. मला भी नहीं होणार आज टाइम गरम आहे का लेले भैया. क्या एक्सपीरियंस था वो. उल्टा फुल्टा हो गया एकदम वो प्लेन. मस्त एक्सपीरियंस था ये. कौन सा गेम है ये. एअर रेस वाला था. आम्ही जातो आहे आता 3D काय गोन विथ द डायनोसर. ₹50 का टोर एक्टिंग का. आता मी ज्या शोसाठी आलेले ना इकडे शो होता यू आर द स्टार म्हणून एक थिएटर होतं. तर तिकडे ना सगळ्यांना एक दिलेला त्यांनी एक टास्क दिलेला की ऍक्टर बनायचं ते होऊ शकतं ऍक्टर असं. तर मला त्यांनी सांगितलं माझ्या मागे डायनोसॉर लागेल आणि मी ओरडायचं आहे त्यासाठी. त्याचा एक्सपिरियन्स होता बेस्ट एक्सपिरियन्स होता खरंच. एवढा हसलो. डायनोसॉर तो काय मागे लागलेला नव्हता पण हसणं जास्त होतं त्याच्यामध्ये. आमची आता हायटीची वेळ झालेली आहे. हायटीसाठी आम्हाला हे दिलेलं आहे. फायनली आमची वेट अँड जॉयची ट्रिप संपली आणि आम्ही निघालो आहे आपल्या आपल्या घरी. मजा आली ना सगळ्यांना. सगळ्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ऑफिस ट्रिपचा. त्यामुळे आम्ही एन्जॉय सगळ्यांनी खूप मजा केली. चलो फिर मिलते बाय बाय नेक्स्ट ब्लॉग में. अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. बेल आयकॉन दाबा. हां ते इम्पॉर्टंट आहे.